नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तेथील पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानंतर हिंगोलीमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले, तर त्यांच्या पुतळ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी दहन करण्याचा प्रयत्न केलाय। रिपब्लिकन सेनेचे नेते आपल्यासोबत आहेत, तर मला सांगा तुम्ही का नाव न घेतण्याचं एवढं का की त्यांच्या पुतळ्याचं तुम्ही हे करताय? तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे, जे भाजपाचं जे त्याच्या डोक्यामधला जे मेंदू आहे पूर्ण सळका मेंदू आहे आणि भाजपाची विचारसरणी पूर्ण RSS वाद प्रणित आहे आणि म्हणूनच भाजपा अनेक दिवसापासून संविधान बदलण्याच्या घोषणा करत आहेत, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करत आणि काल त्यांच्या पोटातलं होटामध्ये गिरीश महाजनच्या निमित्तानं आलेला आहे आणि त्यांनी सरळ बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी वगळण्याचं मोठं कटकारस्थान केलं आहे, त्याने थिलंगी टाकण्याचं काम केलं आहे। परंतु त्या थिलंगीचा या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी अनुयायी रिपब्लिकन सेना यांचा पूर्ण वनवा पेटवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने जे मनवादी गिरीश महाजन आहेत यांचा या ठिकाणी पुतळा आम्ही जाळलेला आहे। काय पुढची भूमिका काय असणार आहे? गिरीश महाजन यांनी पदाचा राजीनामा नाही दिला तर महाराष्ट्रभरामध्ये त्याला कुठंच फिरू देणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्ही पेशानं वकील आहात, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करता, मला हे सांगा की या ठिकाणी तुम्ही त्यांच्यावर नाव न घेण्याचं एवढं मोठं काय झालं की त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा असं मागणी केली जाते, तुम्ही मागणी करताय की त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे? तर आता संविधान कुणं लिहिलं हे सांगायची काय कोणाला गरज नाही आणि अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली जर एखाद्या व्यक्तीचा अवमान करण्याच्या हेतूनं त्याचं नाव न घेणं हा सुद्धा एक गुन्हा आहे। न घेण्यामागचं त्याचं जे इंटेन्शन आहे, त्याचा जो हेतू आहे, अनुसूचित जाती जमातीच्या समूहाला अवमानित करणं हा त्याचा हेतू आहे आणि ही घटना घडल्याच्या नंतर ज्या महिलेनं त्याला विरोध केला त्या महिलेवर सुद्धा निलंबनाची कारवाई झालेली आहे। म्हणजे एक तर तुम्ही चुका करायच्या आणि त्यानंतर आमच्या समाजावर अन्याय सुद्धा करायचा आहे। तर हे संपूर्ण घटनाक्रम जर आपण पाहिला, घटनेचा त्यांचा हेतू जर पाहिला तर ते अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली बसणारी घटना आहे आणि आमची मागणी अशी आहे की त्याच्यावर तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे, कारण क्रेडिट न देणं सुद्धा एक प्रकारचा तो गुन्हाच आहे। अच्छा, आता तुम्ही काय पुस्तक घेऊन आला? हे माझ्याकडे भारतीय संविधान आहे आणि संविधानाची जर प्रत जर पाहिली आपण तर या संविधानाच्या प्रतीमध्ये सर्व मसुदा समितीमधील आणि घटना समितीमधील जे काही घटना तज्ञ आहेत त्या सर्वांचे त्यामध्ये स्वाक्षरी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जो एखादा व्यक्ती संवैधानिक पदावर जर काम करत असेल तर त्याला भारताची राज्यघटना माहिती नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही। त्याला सर्व माहिती आहे, परंतु फक्त एक आम्हाला डिवचायचं, आम्हाला आमची मानहानी त्या ठिकाणी करायची, आमचा अवमान करायचा, आमच्या भावना दुखवण्याचा त्यामध्ये हेतू स्पष्ट त्यामध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणं काय असे काय अवघड नाही, गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे त्याच्यावर। तर हे आंबेडकरी अनुयायी तर गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी रोष पाहायला मिळते आणि गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आता त्यांच्या वतीने केली जात आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।